आणि यानंतर मुंबईकरांसाठी एक वेगळी बातमी आहे। गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि वेगवान करणाऱ्या प्रकल्पांची भर पडते। या सगळ्या प्रकल्पांमध्ये आज आणखी एका नव्या प्रकल्पाची पायाभरणी झाली। पण हा प्रकल्प खास आहे। मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या प्रकल्पाचा उगम आहे दक्षिण मुंबईमध्ये आणि दक्षिण मुंबईतल्या या प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा सुरू सुद्धा झालाय। पूर्व किनाऱ्यावरील ऑरेंज गेट आणि पश्चिम किनाऱ्यावरील मरीन ड्राइव्ह यांना जोडणाऱ्या भुयारी मार्गाचं काम आता वेगानं होणार आहे। म्हणजे मुंबईमधला पूर्व आणि पश्चिम भाग जोडला जाणार आहे, कारण बोगदा खणणारं TBM मशीन हे खाली उतरवण्यात आलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमधल्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचा टप्पा सुरू झाला। ईस्टर्न फ्रीवे आणि अटल सेतू जिथे जोडले गेलेले आहेत तिथे हा मार्ग सुरू होतो आणि थेट मरीन ड्राइव्हला बाहेर पडतो। त्यामुळे अटल सेतूहून येणाऱ्या प्रवाशांना आता थेट नरिमन पॉइंट, मलबार हिल, हाजी अली हे भाग गाठता येतील। PD मेलो रोड, फोर्ट, चर्चगेट हे भाग वाहतूक कोंडीचे आहेत आणि सर्व वाहनं एकाच वेळी तिथे उतरत असल्यामुळे इथली वाहतूक कोंडी टाळणं शक्य होत नाहीये। मात्र हा प्रकल्प पूर्ण झाला की वाहतूक कोंडीचे हे भाग टाळणं प्रवाशांना, वाहनांना शक्य होईल। लॉन्चिंग शाफ्ट आज आपण सुरू केलेला आहे आणि जी TBM आहे ती आपण लॉन्च केलेली आहे। आपल्याला कल्पना आहे की जो आपला ईस्टर्न फ्रीवे आहे या फ्रीवे वरनं आल्यानंतर नागरिकांना खूप फिरून जावं लागत होतं आणि विशेषतः सर्वाधिक ट्रॅफिक जॅम म्हणजे लोक ईस्टर्न सबर्बमधनं 20-25 मिनिटात अर्धा तास यायचे आणि त्यानंतर अर्धा पाऊण तास लोकांना अजून ट्रॅफिकचा सामना करावा लागत होता। TBMचं आज लॉन्चिंग मुख्यमंत्री महोदयांनी केलंय। खऱ्या अर्थाने आपण अटल सेतूवरून आलो, ठाण्यावरून आलो, नव्या मुंबईवरून आलो की इकडे फ्रीवेच्या लँडिंग जवळ आपण सगळी ट्रॅफिक जाम व्हायची आणि त्यामुळे गेल्याच वर्षी झालेला अटल सेतू आणि प्रधानमंत्री महोदयांनी केलेलं त्याचं उद्घाटन, ती ट्रॅफिक इकडे आता येते आणि त्यामुळे ही ट्रॅफिक या ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह मुळे, या टनेलमुळे पूर्णपणे डिकंजेस्ट होईल। MMRDA कडनं हा प्रकल्प राबवला जाणार आहे। पुढचे काही वर्ष हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी जातील। हा प्रकल्प नेमका काय असणार आहे या संदर्भातला आढावा माझे सहकारी शुभम उमाळेंनी घेतलाय। आज मुंबईसाठी इतिहासात सोनेरी अक्षरात लिहिण्यात जाणारी ही तारीख असणार आहे, कारण की ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह साठी एक भूमिगत रस्ता तयार करण्यात येणार आहे आणि त्याच रस्त्याचं लॉन्चिंग जे आहे TBM लॉन्चिंग हे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री आणि MMRDA ज्यांच्या अंतर्गत आहे असे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जे आहे करण्यात आलेलं आहे। आपण सध्या त्याच ठिकाणावर आहोत। ऑरेंज गेट जे माझगाव परिसरामध्ये आहे त्याच्या वाडी बंदर जवळील हे TBM लॉन्चिंग जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे। माझ्या समोर जे पांढऱ्या रंगाचं एक गोल मोठं मशीन जे दिसून येत आहे, हीच ती मशीन आहे जी मुंबईला एक वेगळी गती देणार आहे, मुंबईसाठी एक वेगळा विकास जो आहे तो देखील देणार आहे। कारण की अर्थातच ही मशीन जी आहे आजपासून काम जे आहे या ठिकाणावरून सुरू होणार आहे। भूमिगत रस्ता जो आहे तो जातो आहे, जो मुंबईतील उपनगर म्हणजे नवी मुंबई असेल, ठाणे असेल किंवा मग रायगड जिल्हा असेल, इकडनं येणारी सर्व वाहतूक आणि किंबहुना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जे करण्यात आलेलं आहे त्या साईडून समजा दक्षिण मुंबईकडे यायचं आहे आपल्याला, तर त्याच्यासाठी एक महत्त्वपूर्ण प्रकल्प जो आहे तो आता हाती घेण्यात आलेला आहे, ज्याचा साधारणतः खर्च हा 8,000 कोटींचा असणार आहे आणि संपूर्ण कालावधी होण्यासाठी 54 ते 55 महिने लागतील। म्हणजे अर्थातच डिसेंबर 2028 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे। मुंबईमध्ये ट्रॅफिक समस्या आहे, ध्वनी समस्या आहे, या सगळ्या समस्यांवर अजून एक उपाय जो आहे तो समोर आलेला दिसून येत आहे। लवकरच मुंबईच्या पोटातून जाणारा एक भूमिगत रस्ता जो आहे तो येणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष बोडारे सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।
आता तांत्रिकदृष्ट्या बघूयात की हा प्रकल्प किती महत्त्वाचा आहे आणि कशा प्रकारे राबवला जाणार आहे। ह्या भुयारी मार्गाची एकूण लांबी असणार आहे 9.96 किलोमीटर म्हणजे जवळपास 10 किलोमीटर आणि त्यातला बोगदा असेल 7 किलोमीटरचा। याचा संपूर्ण प्रकल्पाचा एकूण खर्च 8,056 कोटी रुपयांचा आहे आणि 54 महिने याच्यासाठी लागणार आहेत। जवळपास 5 वर्ष जातील। प्रत्येक बोगद्यामध्ये 3.2 मीटर रुंदीचे 2 पदरी रस्ते असतील आणि 1 पदरी आपत्कालीन रस्ता असणार आहे आणि हे दोनही बोगदे एकमेकांशी दर 300 मीटरनं जोडले जाणार आहेत। हा बोगदा खणण्यासाठी मावळा टनेल बोरिंग मशीनचा म्हणजेच TBMचा वापर करण्यात येणार आहे। तेच मशीन आज इन्स्टॉल करण्यात आलं, ज्याचं उद्घाटन झालं। या मशीनची लांबी बघितली तर 82 मीटर आहे, तर TBMचं वजन जे आहे ते 2400 टन इतकं आहे। कोस्टल रोडचे बोगदे जेव्हा खणले गेले होते, हा मुंबईतल्या पोटातनं जाणारा आणखीन एक महत्त्वाचा प्रकल्प होता, ते सुद्धा याच मशीननं TBM मशीननं जोडले गेले होते। पण मुंबईकरांसाठी मुंबईच्या पोटातून जाणाऱ्या या भुयारी मार्गाची इतकी गरज का भासते तेही बघा। मरीन ड्राईव्ह मधून ईस्टर्न फ्रीवे आणि अटल सेतू घेणं हे सध्याच्या घडीला प्रचंड कटकटीचं झालंय आणि त्याला महत्त्वाचं कारण आहे ट्रॅफिक आणि अरुंद रस्ते। कारण मरीन ड्राईव्ह, चर्चगेट, CSMT आणि PD मेलो असा प्रचंड वाहतूक कोंडीचा मार्ग यासाठी घ्यावा लागतो आणि यामध्ये जवळपास पाऊण ते 1 तास जातो। म्हणजे अर्धा तासाचा वेळ पुढे अटल सेतूवरून तुम्ही नवी मुंबईकडे येऊ शकता, पण त्याच्या आधी जवळपास पाऊण 1 तास इथेच जातो। हा बोगदा एकदा पूर्ण झाला की मग नवी मुंबई विमानतळ हे अटल सेतूद्वारे गाठणं हे प्रचंड सोयीचं होणार आहे। शिवाय ठाण्याच्या दिशेनं दक्षिण मुंबईमध्ये यायचं आहे तर त्याच्यासाठी 11 वर्षांपासून फ्रीवेची सुविधा करून देण्यात आलेली आहे, पण त्याच्यासाठी सुद्धा हीच अडथळा आहे की PD मेलो रोडला फ्रीवे संपल्यानंतर फोर्ट पर्यंत पोहोचायचं असेल तर अंतर थोडं आहे, पण वाहतूक कोंडी प्रचंड। हा बोगदा पूर्ण झाला की PD मेलो रोडवरचा भार प्रचंड मोठ्या प्रमाणावर कमी होईल, तिथली वाहतूक कमी होईल।